जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होणार अशी भाजपची भूमिका असल्याचा खुलासा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे। मुंबईतल्या एका खासगी कार्यक्रमात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता। त्याला उत्तर देताना खडसे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। येत्या खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई भासणार नसून पुढील 4 वर्षात युरिया देशाच्या लष्कराकडे दारुगोळ्याचा साठा कमी असल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलंय। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय। मात्र कॅगनं दिलेला दाखला 2013 मधली स्थिती सांगतो, त्यात आता सुधारणा झाली असल्याचंही पर्रिकर यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमधल्या संघ मुख्यालयात जाऊन पर्रिकर यांनी भेट घेतली। नुकत्याच झालेल्या पेट्रोल डिझेल भाववाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्व मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आंदोलन केलं। दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे। अच्छे दिनचं गाजर दाखवून प्रत्यक्षात मोदी सरकार सातत्यानं भाववाढच करत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला। उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांच्या कुटुंबियांनी मदतीचा धनादेश नाकारला नसल्याचं बीएमसीनं स्पष्ट केलंय। धनादेशामध्ये काही तांत्रिक चुका होत्या, त्यामुळे तो बदलून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। अमीन यांच्या पत्नी शर्मिला यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवरही बीएमसीनं स्पष्टीकरण दिलंय। राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करेल असं बीएमसीनं पत्रकाराद्वारे स्पष्ट केलंय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा राळेगण सिद्धीमध्ये लिलाव करण्यात आला। अण्णांचे वाढते वय आणि प्रकृती यामुळे अण्णांना आरामदायी गाडी देण्याच्या दृष्टीनं लिलाव करण्यात आला। श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लोखंडे यांनी 9,11,000 रुपयाची बोली लावून ही गाडी विकत घेतली। कुंभमेळा आणि येवल्याची पैठणी हे नाशिक जिल्ह्याचं भूषण। पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही महावस्त्र असलेल्या येवल्याच्या पैठणीनं भुरळ घातली आहे। त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी येवल्याची पैठणी खरेदी केली। या पैठणीसोबतच महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त स्वतःसाठी सोहळं देखील खरेदी केलं। वाढदिवसानिमित्त महाजन शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी गेले होते। तिथून परतताना महाजन यांनी पत्नीसाठी पैठणी खरेदी केली। वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या गांधी मला भेटला या कवितेची ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाड यांनी पाठराखण केली आहे। या कवितेवरील अश्लीलता आणि असभ्यतेवरून मोठा वादंग निर्माण झाला होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं कवितेवरील अश्लीलता आणि असभ्यतेचे आरोप कवितेनंच खोडून काढावेत असा आदेश दिला होता। मात्र नेमाड यांनी ही कविता साहित्य अकादमीच्या गांधीविषयक साहित्याच्या संकलनात आवर्जून घेणार असल्याचं म्हटलंय। स्वतःच्या लग्नात दागिन्यांऐवजी रेडीमेड टॉयलेटचा आग्रह धरणारी नववधू चैताली गाळखे हिला 10 लाखांचे रोख बक्षीस दिलं जाणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या अंदुरा गावामध्ये या नवविवाहितेच्या हुशारीची दखल सुलभ इंटरनॅशनल या एनजीओनंही घेतली आहे। शौचालयासाठी आग्रह धरलेल्या चैताली गाळखे हिला सुलभ इंटरनॅशनल या संस्थेनं 10 लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे। विश्वासार्हता हा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचा आत्मा आहे। हा आत्मा अलीकडच्या काळात हरवत चाललाय का अशी परिस्थिती या क्षेत्रात पाहायला मिळते। ही काळजी करायला लावणारी गोष्ट आहे असं मत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली आहे। पुण्यात झालेल्या रेखा ढोले स्मृती व्याख्यानात ते बोलत होते। यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी 2 दिवस आधीच अंदमानात दाखल झाला असून त्यानं अंदमानच्या समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील बराचसा भाग व्यापल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे। दरवर्षी मान्सून अंदमानात 20 मेच्या आसपास हजेरी लावतो। मात्र शनिवारी मान्सून अंदमानात दाखल झाला असून येत्या 24 तासात अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। वैशाख वणवा काय असतो याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत। नाशिक जिल्ह्यात एव्हाना तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडलाय। गेल्या 2-3 दिवसांपासून चढत्या पाऱ्यामुळे नाशिककर चांगलेच घामाघूम झाले आहेत। नाशिक शहरात पारा 40च्या पुढे तर मालेगावात पारा 44 अंशांवर पोहोचलाय। शहरात एकाचा उष्माघातानं मृत्यू देखील झालाय।
उत्तर मुंबईतल्या वर्सोवामध्ये म्हाडा कॉलनीत एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलेला आहे. शिखा जोशी असं या मॉडेलचं नाव आहे. तिनं आपल्या राहत्या घरी स्वतःवरच चाकूनं वार करून आत्महत्या केली आहे. रक्ताच्या थारोळ्यातला तिचा मृतदेह तिच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडला. येत्या काही दिवसांपासून शिखा नैराश्यात होती, त्यातून तिनं आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. शिर्डीत एका 23 वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सागर शेजवळ असे मृत तरुणाचं नाव तो शिर्डीत नर्सिंगचं शिक्षण घेत होता. सागरला 5 जणांनी उचलून नेलं. या अपहरण नाट्याचं चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झालं कैद. त्यानंतर शिगवे शिवारात नेऊन या आरोपीने तरुणाला नग्न करून मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या बोरगाव इथं कृष्णा नदीपात्रात शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. कराड इथल्या साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यानं नदीचं पाणी प्रदूषित झालंय. दूषित पाण्यामुळे नदीपात्रात अक्षरशः मृत माशांचा खच पडलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटिसा देण्यापलीकडे या कारखान्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीये. त्यामुळे बोरगाव, खरातवाडी या गावांसह 5 गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नालासोपारामध्ये सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा निर्घृण खून केलाय. नालासोपारा पूर्वेतल्या बोरी कॉलनीमधल्या साई मंजिल इमारतीतील ही घटना आहे. मधला भाऊ जमीर व्यसनाच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याच्या सततच्या व्यसनामुळे वैतागलेल्या त्याच्या दोघा भावांचं जमीरशी भांडण झालं. दोघांनी जमीरला चांबड्याच्या पट्ट्यानं बेदम मारहाण केली. त्याचा छळ करून दोघा भावांनी त्याला ठार मारलं. कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात 48व्या श्रमसंस्कार छावणीला उत्साहात प्रारंभ झालाय. देशातील युवकांना बौद्धिक श्रमासह शारीरिक श्रमाची महती पटावी यासाठी 1967 साली बाबांनी या शिबिराची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदा या शिबिराची प्रथमच ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.